वाढती महागाई आणि इंधनाची कमतरता पाहता पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी मोठा निर्णय घेतलाय। पाकिस्तानातील सरकारी वाहनांना मिळणाऱ्या इंधनामध्ये 50% कपात करण्यात आली आहे। सरकारी अधिकाऱ्यांना इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यावरती बंदी घालण्यात आलेली आहे। त्याबरोबरच सरकारी अधिकाऱ्यांचा 2 दिवसांचा पगार कापण्यात आलाय। सरकारमधील मंत्री, पंतप्रधान, राष्ट्रपतींसह सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना अनावश्यक विदेशी दौरे करता येणार नाहीत। इंधन वाचवण्यासाठी ऑनलाईन मीटिंगला महत्त्व देण्याचे आदेश देण्यात आलेत। त्याबरोबरच 50% सरकारी कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। सर्व सरकारी शाळांना 2 आठवड्यांची सुट्टीही देण्यात आली आहे। आखातामध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या झळा आता भारताला देखील हॉटेल व्यवसायाला बसण्यास सुरुवात झाली आहे। व्यावसायिक सिलेंडरच्या तुटवड्यामुळे बंगळुरूमध्ये आजपासून हॉटेलला टाळं लागणार आहे। बंगळुरूमध्ये हॉटेल असोसिएशनने केलेल्या घोषणेमुळे फूड इंडस्ट्रीला मोठा धक्का बसणार आहे आणि यामुळे नोकरदार पर्यटकांना मोठ्या समस्यांचा सामना हा देखील करावा लागू शकतो। हॉटेल चालकांनी तेल कंपन्यांना तातडीने गॅसचा पुरवठा सुरू करण्याचं आवाहन केलेलं आहे। भंडारा जिल्ह्यामध्ये ऑक्टोबर महिन्यामध्ये हजारो शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा फटका बसला। त्यामध्ये पवनी तालुक्यातील 31,290 शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाकडून 15,41,68,290 रुपयांचा मदत निधी जानेवारी महिन्यामध्ये सरकारकडून पवनी तहसील कार्यालयाला प्राप्त झाला। मात्र प्रशासकीय दिरंगाई आणि तांत्रिक अडचणींमुळे 2 महिने उलटून देखील हा निधी शेतकऱ्यांच्या पदरात पडलेला नाहीये। प्रशासनाने आतापर्यंत केवळ 870 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे वळते केलेले आहेत। तांत्रिक अडचणींमुळे अजून देखील हजारो शेतकरी मदतीपासून वंचित आहेत। केवळ तांत्रिक अडचणींमुळे पवनी तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अजूनपर्यंत अतिवृष्टीचे पैसे हे पोहोचू शकले नसल्याची गंभीर कबुली प्रशासनाने दिलेली आहे। ऐन गरजेच्या वेळी मदत मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाचं वातावरण आहे। मार्च एंडिंग येत आहे, करिता कर्जाच्या भरणा सुद्धा आहे। ही मदत म्हणून कर्ज भरण्यात सुद्धा त्यांना कामात आली असती। अशा वेळेस तहसीलदार साहेबांसोबत संपर्क केला असता तहसीलदार साहेबांनी या गोष्टीला मान्यता देत आपण येत्या 8 दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर पूर परिस्थितीची किंवा पूरपीडित निधी त्यांच्या खात्यावर जाईल असे आश्वासन दिले। आपल्या तालुक्यामध्ये 1,290 शेतकऱ्यांकरता 15,41,68,290 इतकी रक्कम प्राप्त झाली होती। त्याच्यापैकी 870 शेतकऱ्याच्या खात्यामध्ये रक्कम जमा करण्यात आलेली आहे। उर्वरित रक्कम या 1 आठवड्यामध्ये आम्ही सगळ्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करणार आहोत। त्याच्याकरता आम्हाला अतिरिक्त जर मनुष्यबळ लावलं तर आम्ही अतिरिक्त मनुष्यबळ आणि सुद्धा दिवशी काम करून शेतकऱ्याच्या खात्यामध्ये रक्कम जमा करू। आणि एक ब्रेकिंग बातमी पाहूयात। राज्यातील कांद्याला मॉरिशसच्या बाजारपेठेमध्ये स्थान मिळालंय। केंद्राच्या मदतीनं 1 लाख टन कांद्याची निर्यात होणार आहे अशी माहिती पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिलेली आहे। तर युद्धाचा भारतातील या भाजीपाला असेल आणि इतर ज्या वस्तू आहेत त्यांना मोठ्या प्रमाणावरती फटका बसत असल्यानं आपण दिसत होता आणि कांद्याची निर्यात ही आता भारतामधून मोठ्या प्रमाणावरती केली जाणार आहे। राज्यातील कांद्याला मॉरिशसच्या बाजारपेठेमध्ये आता स्थान मिळालेलं आहे। केंद्राच्या मदतीनं जवळपास 1 लाख टन कांद्याची निर्यात ही आता शक्य होणार आहे आणि अशी माहिती ही पणन मंत्री जयकुमार रावल यांनी सध्या दिलेली आहे। राज्यभरातील गायरान जमिनींबाबत मोठा निर्णय झालाय। महापालिका, नगरपालिका आणि नगर परिषद क्षेत्रातील गायरान जमिनींचं आरक्षण हे उठवलं जाणार आहे। गायरान जमिनी संदर्भातील विधेयक विधानसभेमध्ये एकमतानं मंजूर करण्यात आलं। या निर्णयानुसार हजारो हेक्टर जमिनी सार्वजनिक हिताच्या विविध कामांसाठी वापरल्या जाणार आहेत। मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील वाहतूक कोंडीतून प्रवाशांची सुटका करण्यासाठी बांधण्यात येत असलेल्या मिसिंग लिंक प्रकल्पाचं सुमारे 97.60% काम हे पूर्ण झालेलं आहे। येत्या मे महिन्यापासून हा मार्ग वाहतुकीसाठी खुला होईल अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेमध्ये लेखी उत्तरात दिली आहे। तांत्रिक आणि भौगोलिक अडचणींमुळे या प्रकल्पाच्या कामाच्या मुदतीमध्ये वाढ झाल्याचं देखील त्यांनी कबूल केलेलं आहे। मिसिंग लिंक प्रकल्पाबाबत आमदार सतीश पाटील, भाई जगताप यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केलेला होता।
सध्या विदर्भ साहित्य संघाच्या निवडणूक प्रक्रियेला वेग आलाय. मात्र या निवडणुकीमध्ये टपाली मतपत्रिका चोरून परस्पर मतदान उकरल्याचा धक्कादायक आणि गंभीर प्रकार गडचिरोलीच्या आरमोरीमध्ये समोर आलाय. 15 मार्च रोजी विदर्भ साहित्य संघाच्या निवडणुकीची मतमोजणी होणार आहे. मतदारांना टपाली मतदान पत्रिका पाठवून सीलबंद लिफाफ्यामध्ये मतदान प्रक्रिया ही घेतली जाते. मात्र गडचिरोली जिल्ह्यातील अनेक मतदारांना टपाली मतपत्रिका मिळाल्याच नाहीत. त्यांनी टपाल कार्यालयामध्ये चौकशी केलेली असता पोस्ट मास्टर यांना हाताशी घेऊन त्यांच्या नावाच्या मतपत्रिका दुसऱ्याच व्यक्तीनं परस्पर उचल केली आहे. दरम्यान एका विचारसरणीचे लोक एका विशिष्ट विचारसरणीच्या व्यक्तीला निवडून आणण्यासाठी मतपत्रिका चोरून बोगस मतदान करत आहेत असा आरोप विदर्भ साहित्य संघाचे मतदार डॉक्टर महेश कोपुलवार यांनी केला आहे. आणि त्यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी मंगेश भांडेकर यांनी. माझ्यासोबत बोलण्यासाठी आहेत विदर्भ साहित्य संघाचे मतदार आरमोरीचे डॉक्टर महेश कोपुलवार साहेब, काय सांगाल? आपणास टपाली मतपत्रिका मिळाली का? नाही मिळाली तर आपण चौकशी काय केली आणि या चौकशीत काय समोर आले? मी विदर्भ साहित्य संघाचा मेंबर आहे आणि तिथून स्मितपोस्टने 17 फरवरीला मतपत्रिका पाठवल्या गेल्या. पण माझ्यासकट आरमोरी शहरातल्या जवळपास एक 8-10 लोकांना पत्रिकाच मिळाल्या नाही. त्या संदर्भात आम्ही तक्रार केली, परंतु आज वास्तव लक्षात आलं की त्या मतपत्रिका आरमोरीच्या पोस्ट ऑफिसमध्ये नाहीत आणि विदर्भ साहित्य संघाच्या ऑफिसमध्ये सुद्धा नाहीत. तर त्या मतपत्रिका गुणवंत दहीकर नावाच्या एका कर्मचाऱ्यानं कोऑपरेटिव्ह बँकेच्या त्यांनी त्या मतपत्रिका हस्तगत केल्याचा पुरावा पोस्ट ऑफिसला दाखवला. याचा अर्थ मतपत्रिका चोरल्या गेल्या आणि चुकीच्या पद्धतीने मतदान होणार आहे हे स्पष्ट आहे. आणि म्हणून विदर्भ साहित्य संघाच्या निवडणूक अधिकाऱ्याला आमचं विनंती आहे की तुम्ही त्वरित आमच्या मतपत्रिका आम्हाला परत करा, अन्यथा गंभीर परिणामाला समोर जावं लागेल. मंगेश भांडेकर, एबीपी माझा, गडचिरोली. अजित पवारांच्या विमान अपघात प्रकरणी आमदार रोहित पवार दिल्लीमध्ये आज राहुल गांधींची भेट घेणार आहेत. याआधी दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, अखिलेश यादव यांची रोहित पवार यांनी दिल्लीमध्ये भेट घेतली आहे. अजित पवारांच्या अपघाताच्या चौकशीचा मुद्दा हा संसदेमध्ये लावून धरण्याची मागणी रोहित पवार राहुल गांधींकडे करण्याची शक्यता आहे. बेस्ट बसचे अपघात वाढलेले आहेत. बेस्ट उपक्रमासह भाडेतत्वावरील बस पुरवठा संस्थेच्या 58 चालकांना बडतर्फ करण्यात आलंय, तर 603 जणांवरती निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. बेस्ट सेवेबाबत सविस्तर चर्चेसाठी मुंबईतील सर्व आमदारांची बैठक घेण्यात आली आहे, असं आश्वासन परिवहन राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विधान परिषदेमध्ये दिलं. आमदार सुनील शिंदे यांनी बेस्टच्या अपघातासंदर्भामध्ये तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. बेस्ट उपक्रमाद्वारे भविष्यामध्ये होणारे अपघात हे टाळण्यासाठी चालकांना इलेक्ट्रिक बस चालनाचं प्रशिक्षण देण्यासाठी उजळणी वर्गाचा कालावधी हा वाढवण्यात आलाय, तर 200 बस चालकांना प्रायोगिक तत्वावरती अद्ययावत प्रणालीवरती प्रशिक्षण देण्यामध्ये आलेलं आहे. मुंबईची लोकसंख्या आणि प्रवाशांची गरज लक्षात घेऊन किमान 10,000 बसची आवश्यकता आहे. शिर्डीच्या साई मंदिरालगत असणारी अनेक घरं आणि व्यावसायिक दुकानं यांचं अतिक्रमण स्थानिकांनी स्वतःहून काढून घेण्यास सुरुवात केली आहे. लक्ष्मीनगर भागामधील अतिक्रमणांचा मुद्दा हा अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. पालिका प्रशासनानं ही अतिक्रमणं काढण्यासाठी 10 मार्चपर्यंतची मुदत दिली होती आणि त्यामुळे स्थानिकांनी ही अतिक्रमणं स्वतःहून जमीनदोस्त करायला सुरुवात केली आहे. एरवी गजबजलेला असणारा लक्ष्मीनगर परिसर यामुळे ओसाड पडल्याचं दिसतंय. आगामी कुंभमेळा आणि वाढणारी भक्तांची गर्दी लक्षात घेता प्रशासन तयारी करताना दिसतंय. प्रशासनाशी कुठलाही संघर्ष न करता नागरिक हे स्वतःहून अतिक्रमणं खाली करत असेल तरी या नागरिकांचं पुनर्वसन कधी होणार याकडे आता सगळ्यांचंच लक्ष लागलंय. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्यातील पहिल्या दिवशी लोकसभा आणि राज्यसभेमध्ये इस्रायल आणि इराण युद्धामुळे हा पहिला दिवस गाजला. त्यानंतर आता काँग्रेससह विरोधी पक्षांनी लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्या विरुद्ध दाखल केलेल्या अविश्वास ठरावावरती आज चर्चा होण्याची शक्यता आहे. त्याच पार्श्वभूमीवरती काँग्रेस आणि भाजपनं आपल्या सदस्यांसाठी व्हीप जारी केलाय. दरम्यान नियमानुसार सभापतींना पदावरून हटवण्यासंबंधीचा प्रस्ताव हा लोकसभेमध्ये साधारण बहुमतानं पारित केला जातो. विद्यमान लोकसभेमध्ये एनडीएला सुमारे 290हून अधिक सदस्यांचा पाठिंबा आहे. त्यामुळे बिर्ला यांच्या विरुद्धचा हा प्रस्ताव मंजूर होणं हे कठीण आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.